चलो ऐका स्तवन झालं आता गण अगदी थोडक्यात गाईन नंतर सुरुवात करीन बाईनी गवळण गाली याचं उत्तर पण देईन आणि माझी गवळण तुम्हाला ऐकवीन. सफल होईना तुझ्या विना सूर मिळेना शब्द जुळेना तुझ्या विना सूर मिळेना शब्द जुळेना तुझ्या विना अरे झाडाचे ही पान हलेना तुझ्या विना. आता गणपती अगदी जवळ येऊन ठेपले तर अशी ओढ लागली आहे प्रत्येकाला कधी माझा बाप्पा येतोय आणि तो एक सर्वसामान्य भक्त विचारतो देवाला इतका उशीर का लागलाय. क्या करते ते साजना तू हमसे दूर रह के ओ भक्त म्हणजे तुमच्या आमच्यातला प्रत्येक जण काय बोलतो तुम्ही सुद्धा काय बोलता. शिवतनिया शिवतनिया रे मोरया शिवतनिया रे मोरया आतुर तुला बघाया मी झालो आतुर तुला बघाया भक्तांना या दर्शन द्याया भक्तांना या दर्शन द्याया येशील कधी रे गणराया सांगना येशील कधी रे गणराया सांगना येशील कधी रे गणराया. हे शिवतनिया रे मोरया आतुर तुला बघाया हे शिवतनिया रे मोरया आतुर तुला बघाया भक्तांना या दर्शन द्याया येशील कधी रे गणराया सांगना येशील कधी रे गणराया. तुझ्या दर्शनाची ओढ या मनाला तुझ्या दर्शनाची ओढ या मनाला तुझ्या विना बाप्पा सांगू मी कुणाला तुझ्या विना बाप्पा सांगू मी कुणाला तुझ्या विना बाप्पा सांगू मी कुणाला. भाद्रपदाच्या चतुर्थी दिनाला एवढा उशीर का तुझ्या आगमनाला एवढा उशीर का तुझ्या आगमनाला
बेचैन मी कधी रे तुला पाहिन मी वेळ नको घालवू तू आया येशील कधी रे गणराया सांग ना येशील कधी रे गणराया शिवतनया रे मोरया आतुर तुला बघाया शिवतनया रे मोरया आतुर तुला बघाया भक्ताला दर्शन द्याया येशील कधी रे येशील कधी रे गणराया येशील कधी रे हॅलो हॅलो आपण गवळण ऐकली बाईंची लक्षात आहे का तुमच्या राधा गवळण साधी सुधी नाही मी खेळ खेळायला तयार आहे मी वा बाईंची लई तयारी आहे जोरात तयारी आहे पुन्हा बाई म्हणतात काना मैदानात उतरत नाही दम याच्या दांड्यात नाही ग भय भय बाई दांड्यावाली तुम्ही साध्या मला साध्या हा बाईला माहिती आहे का कृष्णाला किती होत्या बायका 16,108 पण दांडा एकच ते माठ किती माठ 16,108 दांडा एकच काय बाबा 16,108 गवळणींचे मी फोडल्यात माठ अय बाई अशी काय करते ही राधा तेव्हाची नाही तेव्हाची राधा असती ना अशी बोललीच नसती ही हल्लीची राधा हल्लीची राधा नटीवाणी दिसते सेम हल्लीची राधा नटीवाणी दिसते सेम हँडसम काना बघून धरते नेम अरे एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय हल्लीची राधा नटीवाणी दिसते सेम पैसेवाला असेल तर करते प्रेम अरे एकच गोष्टीचं वाईट वाटतं काय लग्न आधीच करते हनीमूनचा गेम काना 16,108 गवळणींचे मी फोडल्यात माठ मग ज्यांचे ज्यांचे माठ फोडल्यात ना त्यातली अरे जवळ कुणी येतच नाही त्यातली एक पण जवळ नाही असे काय फोडल्यात ना माठ मग जवळ कुणी येतच नाही लक्ष द्या माझा मित्रमंडळ सगळे माझे भजनी मंडळ माझे आहेत तिथं 16,108 गवळणींचे फोडल्यात माठ
मग त्यातली एक सुद्धा जवळ कुणी येतच नाही का दांडा लई डेंजर आहे दांडा लई डेंजर आहे जवळ कुणी येतच नाही दांडा लई डेंजर हाय जवळ कुणी येतच नाही दांडा यो डेंजर हाय जवळ कुणी येतच नाही दांडा लई डेंजर हाय जवळ कुणी येतच नाही दांडा लई डेंजर हाय जवळ कुणी येतच नाही दांडा लई डेंजर हाय अहो सांगू कशाला मी खोट अहो सांगू कशाला मी खोट मी हिचा पण फोडलाय माठ राधा सांगू कशाला मी खोट अहो हिचा पण फोडलाय माठ तरी नाही नाही म्हणते ही बाय तरी नाही नाही म्हणते ही बाय ए गे बाय यो दांडाला डेंजर हाय अगं नाही नाही म्हणतेस काय दांडाला डेंजर हाय 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 गे राधे भलतीच हुशारी दावतेस कशाला राधे भलतीच हुशारी दावतेस कशाला या कानाला शेंडी लावतेस कशाला अगं एक नव्हे तर दोन दोन चेंडू चोळीत लपून ठेवतेस कशाला नररी नररी नर जेव्हा फट भेटल जेव्हा मी गुन्ह्यात तेव्हा अटक कर की पुण्यात चाले चाल चाल माझी गवळण आता त्यांची बाईची झाली गवळण झाली आता माझी बाईची तयारी काय आहे विट्टी दांडू खेळायला तयार आहे ग विट्टीनं दांडू खेळण्यासाठी विट्टीनं दांडू खेळण्यासाठी शोधलाय जोडीदार मनाचा हिनं शोधलाय हल्ली सांगायला लागत नाही ज्याचा त्याचा जोडीदार तो शोधतोय बरोबर कुठं माठ आहे ना कुठं दांडा आहे सगळ्यांना माहीत झालंय आजकालची पिढीच वेगळी झाली आता हल्लीची राधा मी बोललो ना हल्लीची राधा नटीवन दिसते सेम बघितली ना किती लाली होती किती होती तसंच विटीनं दांडू खेळण्यासाठी हिनं शोधलाय जोडीदार मनाचा जसा मनात तिच्या मनात आहे तसा तिने शोधलाय कोणाला शोधलाय बघा विटीनं दांडू खेळण्यासाठी शोधलाय जोडीदार मनाचा हिला आवडे ना दुसरा कुणाचा हिला आवडे ना हिला नको हे दुसरा कुणाचा हिला नको हे दुसरा कुणाचा हिला नको हे दुसरा कुणाचा दांडू मग दांडू हवाय फक्त कानाचा हिला नको हे दुसरा कोणाचा दांडू हवाय फक्त कानाचा नको हे दुसरा कोणाचा दांडू हवाय फक्त कानाचा दांडू हवाय फक्त कानाचा ये शाबाश या ठिकाणी माझे मित्र कलावंतांचे फॅन आहेत जिवलग मित्र या ठिकाणी माझे राम फडकेंचं नाव चुकून विसरलं खरोखरच खूप सहकार्य करतात मला अच्छा मधुकर कडू साहेब यांच्याकडे सप्रे पेटरे 500 रुपये धन्यवाद राम फडके तुम्हाला आवड आहे आणि तुमच्याच गावात एक कार्यक्रम माझा होणार आहे या 27ला गणेश उत्सवानिमित्त विरुद्ध गायिका तेजल पवार आहे लक्ष द्या खेळत असता त्या मैदानी मारतोय फटके मर्दावानी मारतोय फटके मर्दावानी मारतोय फटके मर्दावानी खेळत असता त्या मैदानी मारतोय फटके रण मैदानी मारतोय फटके रण मैदानी मग मारतोय फटके रण मैदानी अरे राधेला जसा पाहिजे तसा राधेला जसा पाहिजे तसा
खेळाडू भेटलाय गुणाचा, खेळाडू भेटलाय गुणाचा. हिला आवडे ना दुसरा कुणाचा, अरे नको हे दुसरा कुणाचा. हिला आवडे ना दुसरा कुणाचा. कोण? कसलखंड ग्रुप यांच्याकडनं सप्लिमेंट 500 रुपये धन्यवाद. रामपडे लक्ष द्या. आवडे ना दुसरा कुणाचा, दांडू हवाय फक्त कानाचा. दुसरा कोणाचा दांडू हवाय फक्त कानाचा. नकोय दुसरा कोणाचा, दांडू हवाय फक्त कानाचा. हिला नकोय दुसरा कोणाचा, दांडू हवाय फक्त कानाचा. हिच्या बरोबर खेळण्यासाठी, हिच्या बरोबर खेळण्यासाठी कित्येक जण ते. अरे वा, खरोखरच कलाकारांचा फॅन या कोलीकुपर गावामध्ये 40 प्रोग्राम म्हणजे सतत 40 वर्ष कार्यक्रम ज्यांनी राबवले असे माझे मित्र राम फडके यांनी किती कलावंतांना आनंद शिंदेपासून सगळ्यांना मोठे मोठे त्यांनी चांगल्या चान्स त्यांनी दिलेले आहेत. असे राम फडके या ठिकाणी आले. मला मन माझं भरून आलं, कारण त्या कार्यक्रमाला माझ्या कुठल्याही कार्यक्रम येतात. आज पण येतील का नाही येतील, पाऊस पडत होता पण आले. मानलं तुम्हाला, आभारी आहे. होय का? हिच्या बरोबर खेळण्यासाठी कित्येक जण ते लागलेत पाठी. कित्येक जण ते लागलेत पाठी, कित्येक जण ते लागलेत पाठी. अरे आजच्या घडीला, अरे हिच्यावर डोळा. हे आजच्या घडीला हिच्यावर डोळा आहे त्या 17 जणांचा. डोळा आहे त्या 17 जणांचा. हिला नको हे दुसरा कोणाचा, हिला आवडे ना दुसरा कोणाचा. दांडू हवाय फक्त कानाचा. हिला नकोय दुसरा कोणाचा, दांडू हवाय फक्त कानाचा. हिला नकोय दुसरा कोणाचा, दांडू हवाय फक्त कानाचा. दुसरा कोणाचा, दांडू हवाय फक्त कानाचा. हिला नकोय दुसरा कोणाचा, दांडू हवाय फक्त कानाचा. एक हे चल. या ठिकाणी माझे मित्र या ठिकाणी देवीचा पाडा या गावातून आलेले माझे मित्र कृष्णा गायकवाड तसे लवशेठ पाटील सप्रेम भेटली 500 रुपये धन्यवाद. अजून मराठा सेवा संघ जिल्हा रायगड अध्यक्ष शिवश्री प्रकाश रामचंद्र चांदवड साहेब आपल्याकडनं सुद्धा सप्रेम भेट आलेली आहे, आभारी आहोत. तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ रायगड डिस्ट्रिक्ट प्रकाश चांदवड साहेब दोन काढले त्यांचे सप्रेम भेट आले. तसे आमचे प्रशांत बेकरे साहेबांना सुद्धा बक्षीस दिलेली आहे, आभारी आहोत. आता एक प्रश्नपद टाकतो आणि एक सुंदरसं गीत गाईन, खरोखरच ते तुम्हाला सर्वांना आवडेल. प्रश्नपद बाई कसा आहे,
प्रश्न पद म्हणजे गाणंच आहे. जरा श्रुतीत ये ना भानावर, ध्यान दे ना तू माझ्या गाण्यावर. दीपाली तुमच्यासाठी खास. जरा श्रुतीत ये ना भानावर, ध्यान दे ना तू माझ्या गाण्यावर. प्रश्नाचं दे उत्तर, माझ्या प्रश्नाचं दे उत्तर. कोणापासून तू ग, कोणापासून तू राहिलीस गरोदर ग, सांग ना खरं खरं. कोणापासून तू राहिलीस गरोदर ग, सांग ना खरं खरं. सांग ना खरं खरं. कोणापासून तू राहिलीस गरोदर, सांग ना खरं खरं. सीलबंद होती तुझी तिजोरी. कोणापासून राहिली गरोदर? सीलबंद होती तिझी, अग सीलबंद होती तुझी तिजोरी. सांग कुणी ग उघडली पोरी, सांग कुणी ग उघडली पोरी, सांग कुणी ग उघडली पोरी. हे दिवसा रात्री रामाच्या पारी, कोण्या समयी झाली ही चोरी. कोण्या समयी झाली ही चोरी, कोण्या समयी झाली ही चोरी. कोण होता दरोडेखोर, कोण होता दरोडेखोर, कोण होता दरोडेखोर. कोणापासून तू कोणापासून तू राहिलीस गरोदर ग, सांग ना खरं खरं. कोणापासून तू राहिलीस गरोदर ग, सांग ना खरं खरं. कोणापासून तू राहिलीस गरोदर ग, सांग ना खरं खरं. कोणापासून तू राहिलीस गरोदर ग, सांग ना खरं खरं. या ठिकाणी पूर्ण गाणी का गात नाही, वेळ नाही. पुढची बारी पण बाईनं गायची आहे, म्हणून यासाठी आता मला जे गाणं गायचं आहे ते खरोखरच मी रेकॉर्ड पण केलंय. तुम्हाला उद्या परवा यूट्यूबला ऐकायला मिळेल. सगळ्यांच्या स्वाभिमानाचा गोष्ट आहे, स्वाभिमानाची बाब आहे. सांगतो तुम्हाला, आज विमानतळाचं काम होत आलेलं आहे आणि आता काही दिवसांनी त्याचं ओपनिंग होईल. आणि रावपडकी लक्ष द्या, तुमची पण डिमांड आहे, सगळ्यांची डिमांड आहे का दिबा पाटलांचा आपले लाडके नेते, लोकनेते दिबा पाटील यांचं नाव लागायला पाहिजे. पण का थांबवलंय? अरे नीतिमत्ता साफ होती, ज्यांची नीतिमत्ता साफ, नीतिमत्ता साफ होती, बुद्धिमत्ता अमाप होती. दिबा पाटील म्हणजे अरे धग धगणारी एक तोप होती. सांगतो, हा प्रश्न कुणाला विचारतो? नावाविषयी लक्ष द्या. हे मी काल लिहिलं ना, कालच गायलंय, टाकायचंय याच्यामध्ये मार्केटला. सर्वसामान्य भूमिपुत्र काय विचारतो आणि कुणाला विचारतो? ही गाणी अशी किती होतील, पण हे गाणं असं ऐकायला मिळणार नाही. तुमच्या काय आहे मनामधी, बात जनतेशी करा ना सिधी. तुमच्यातला एक भूमिपुत्र बोलतोय, कुणाला बोलतोय? प्रत्येक जण काय बोलतोय, कुणाला बोलतोय? तुमच्या काय आहे मनामधी, बात जनतेशी करा ना सिधी. नवी मुंबई विमानतळाचं तुम्ही ओपनिंग करण्याआधी, तुमच्या काय आहे मनामधी, बात जनतेशी करा ना सिधी. नवी मुंबई विमानतळाचं, इंटरनॅशनल विमानतळाचं तुम्ही ओपनिंग करण्याआधी नाव दीपांचं देणार कधी, नाव दीपांचं देणार कधी. तुमच्याकडनं पण ऐकायचं, तुम्ही बोलायचं. नाव दीपांचं देणार कधी, सांगा नरेंद्र मोदी. दीपांचं देणार कधी, सांगा नरेंद्र मोदी. नाव दीपांचं देणार कधी, सांगा नरेंद्र मोदी. नाव दीपांचं देणार
देणार कधी सांगा नरेंद्र मोदी तुमच्या काय आहे मनामधी बात जनतेशी करा नसिदी काय आहे मनामधी बात जनतेशी करा नसिदी नवी मुंबई विमानतळाचं तुम्ही ओपनिंग करण्याआधी नाव ती बांध देणार कधी सांगा नरेंद्र मोदी बांध देणार कधी सांगा नरेंद्र मोदी नावती बांध देणार कधी सांगा नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा भाग्य विधाता गोरगरिबांचा दाता गोरगरिबांचा दाता गोरगरिबांचा दाता अरे अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध या परशुराम जितेकर भाईकडनं या गीता माजी उपनगराध्यक्ष पनवेल नगर परिषद यांच्याकडनं 1000 रुपये सप्रेम भेट जोरदार टाळे होऊ द्या. माझी पत्नी या ठिकाणी आज कार्यक्रम बघायला आली. वटाण्याचा गोलदाना रजे उरू नको टाळणार हीच रजी हो. हिचं नाव रजनी. ते गाणं फेमस झालं. 7000च्या वरती गाणी लिहिली त्यातलं एकच गाणं बायकोच्या नावाचं लिहिलं ते फेमस झालं. जे ट्रेंडिंगला गेलं गाणं अमेरिकेत पण ते गाणं वाजतंय. गुडिया आणि माझी मेवणी सुजाता मॅडम यांच्याकडनं सप्रेम भेट 500 रुपये आभारी आहोत. श्रीमत घरत साहेब रोहन घरत आणि श्रीमत घरत सप्रेम भेट 500 रुपये. खरोखरच दिवा पाटलावर प्रेम आहे. पुढची बाई मला करायची नाही. या ठिकाणी ऐका गाण्याकडे लक्ष द्या. शेतकऱ्यांचा भाग्य विधाता गोरगरिबांचा दाता गोरगरिबांचा दाता गोरगरिबांचा दाता अरे अन्यायाविरुद्ध लढणारा होता झुंजार तो लोक नेता झुंजार तो लोक नेता झुंजार तो या मोदींना माहित आहे का दिवा पाटील कोण आहे? माझे मित्र खरोखर जिवलग मित्र आहेत. प्रकाश शेठ कांबळे जोरदार टाळ्या मित्रांसाठी होत्या. कार्यक्रम बघायला त्यांना खरोखरच या ठिकाणी मी खूप त्यांना आग्रह केला या म्हणून सांगितलं. त्यांच्याकडे सप्रेम भेट 500 रुपये धन्यवाद. मी सांगतोय मोदींना माहित आहे का दिवा पाटील कोण आहे? लक्ष द्या. मृत्यूनंतर सुद्धा विद्वान लोकनेता महान आहे. अरे देवाच्या रांगेत लावलाय आम्ही दिबा पाटलांचा फोटो. देवांच्या रांगेत लावलाय आम्ही दिबा पाटलांचा फोटो. कारण का दिबा पाटील कोट्यावधी भूमिपुत्रांचा प्राण आहे. या भूमिपुत्रांचा प्राण आहे. ऐका. अन्यायाविरुद्ध लढणारा झुंजार तो लोकनेता झुंजार तो लोकनेता झुंजार तो लोकनेता हे तुम्हाला कळणार कधी हे तुम्हाला कळणार कधी. कोण बोलतोय? भूमिपुत्र बोलतो. भूमिपुत्र ज्यांच्या जमिनी गाडीमोल भावाने दिल्या त्यावेळेला आणि मोठं आंदोलन केलं दिवा पाटील साहेबांनी. त्याचे 5 हुतात्मे झाले आणि त्यांच्यामुळे आज आपण सुखाने जगतोय. मग दिबा पाटलांचा फोटो घराघरामध्ये पाहिजे की नाही? शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या. हे तुम्हाला कळणार कधी सांगा नरेंद्र मोदी. नाव दिबांचं देणार 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 कधी सांगा नरेंद्र मोदी. लगेच देणार कधी सांगा नरेंद्र मोदी. मग थोपटून दंड पुकारले बंड. पैलवान कसा दंड थोपटतय तसा सरकारच्या विरुद्ध शिडको विरुद्ध. अरे थोपटून दंड पुकारले बंड. शिडको विरुद्ध उभा राहिला शिडको विरुद्ध उभा. शिडको विरुद्ध उभा. मग 84च्या आंदोलनात जखमी झाले दिबा जखमी झाले. माझे मित्र अशोक शेठ पाटील यांच्याकडे सप्रेम भेट. दिबा पाटलाचं नाव लागायला पाहिजे प्रत्येकाला वाटतं. त्यांच्याकडे सप्रेम भेट आली 500 रुपये.
काय म्हणतात प्रत्येक जण थोपटून दंड पुकारले बंड सिडको विरुद्ध उभा 84च्या आंदोलनात जखमी झाले दिबा ती लढाई होती का साधी हो ती लढाई होती का साधी सांगा नरेंद्र मोदी नाव दिवांचं देणार कधी 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 सांगा नरेंद्र मोदी ऐका मग हा एकनाथ म्हणतोय लागेल कधी एकनाथ म्हणतोय लागेल कधी दिवांच्या नावाची पाटी दिवांच्या नावाची पाटी दिवांच्या नावाची पाटी विमानतळाच्या कमानीला कधी पाटील लागेल आमच्या दिवा पाटील साहेबांची असं प्रत्येकाला वाटतंय एकनाथ म्हणतोय मीच नाही म्हणत तुम्ही पण म्हणता हा एकनाथ म्हणतोय लागेल कधी दिवांच्या नावाची पाटी दिवांच्या नावाची पाटी दिवांच्या नावाची पाटी मग भूमिपुत्र हे रस्त्यावर येतील जर नाव नाही दिलं ना मग रस्त्यावर येतील मग भूमिपुत्र हे रस्त्यावर येतील दिवांच्या नावासाठी आमच्या दिवांच्या नावासाठी आपल्या दिवांच्या नावासाठी मग मग सगळे रस्त्यावर आल्यावर कसे आवराल कोट्यावधी तो काही एक आहे का एक आहे भूमिपुत्र किती कोट्यावधी आहेत कसे आवराल त्यांना किती मिलिटरी तुम्ही आणाल मग किती माराल तुम्ही मागच्या टायमाला तेच झालं मिलिटरी बोलवली होती त्या आंदोलनामध्ये कसे आवराल कोट्यावधी सांगा नरेंद्र मोदी नाव दिवांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी नाव दिवांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी नाव दिवांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी तुमच्या काय आहे मनामध्ये वाच जनतेशी करा काय आहे मनामध्ये वाच जनतेशी करा नसिधी नवी मुंबई विमानतळाचं तुम्ही ओपनिंग करण्याआधी नाव दिवांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी नाव दिवांचं देणार कधी सांगा नरेंद्र मोदी नाव दिवांचं देणार कधी सांगा नरेंद्र या ठिकाणी आमची बारी संपली आता बाई तुम्हाला दुसऱ्या बारीच्या हार्दिक शुभेच्छा देतो नीट बोला नीट तोंडामध्ये काहीतरी चांगलं आणा इथले लोक कसे माहिती आहे त्यांना माहिती एकनाथ माळी कसा खमकी आहे तो मग तुम्ही जरा आपला बॅलन्स सांभाळून यावं इथं पुढच्या टायमाला मग असं नको काय तुम्ही असं गायलं तसं नाही तुम्ही या आणि मला पण जरा टाइम ठेवावं बोलायला तर तुम्ही सगळा खपवाल चला